शिवमहापुराणामध्ये भगवान महादेवाचे अत्यंत महत्वाचे आणि उपायकारी असे तोडगे. नंबर 1, दही भाताचे विलेपन करून शिवपिंडीस पूजन केल्यास आपल्या संपूर्ण पापाचे नाश होते. नंबर 2, चंदन, केशर आणि कापूर मिश्रित जलाने जर आपण भगवान शिवाला अभिषेक केला तर सौख्य व सौभाग्याची प्राप्ती होते. नंबर 3, महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते. नंबर 4, भगवान शिवशंकराला दिवा ओवाळा तर आपल्याला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. नंबर 5, जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावरती अर्पण करावे. त्यानंतर तेथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करावा. या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील आपल्या पुढे झुकतो. नंबर 6, जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचे चरण असतात. त्या ठिकाणच्या समोरून पाणी पडते तिथे आपण तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथाचा पंचाक्षरी मंत्र मग किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम 2दा महामृत्युंजय मंत्र याचे स्मरण करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. नंबर 7, जर कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष करून करावा. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी गाईच्या तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा. तुपाच्या दिव्याने कापसाच्या उभ्या वाती म्हणजेच फुलवात आणि तेलाच्या दिव्याला लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोष हा उपाय करा, त्यामुळे घरात सुख, शांती आणि शांतता कायम राहील. नंबर 8, लग्न करायचे असेल तर हा उपाय नक्कीच करा. शिवपुराणात सांगितल्यानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे की अविवाहित व्यक्तीने जर दररोज बिल्वपत्राने किंवा बेलाच्या फुलाने भगवान शंकराची जर पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं. जुईच्या फुलाने जर पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे जुईचे हे फूल जरूर वाहावे. नंबर 9, सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्माचे पाप दूर होते आणि रात्री शिवदर्शन केल्यास कैलास सतजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्याची प्राप्ती होते. दिवसातून 3 वेळा जर शिवदर्शन करणारा माणूस सर्व दुःखातून मुक्त होतो. म्हणजेच जर आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्तता हवी असेल तर आपण 3ही वेळी शिवदर्शन जरूर करू शकता. नंबर 10, शंकराजवळ साखर व गुळ वाहिल्यास अपार असा धनसंचय होतो. त्यामुळे शंकराचे पूजन केल्यानंतर शंकराच्या पिंडीवरती आपण गुळ वाहू शकतो. नंबर 11, आग, रुईचे गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही जर फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल किंवा खूप वाईट होणार आहे अशी जर तुम्हाला काळजी लागलेली असेल किंवा मग तुमचा डावा डोळा जर फडफडत असेल तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती वाहावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला मार्ग जरूर निघतो. नंबर 12, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालू नये. कारण ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दारिद्र्य केल्याशिवाय कधीही राहत नाही. म्हणूनच अंगावरती कधीही फाटलेला कपडा घालू नये. नंबर 13, अनेकाच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात.
अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथाला अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपुतात आणि कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि प्रेम येते असं म्हणलं जातं. नंबर 14, शिवाला जल अभिषेक केल्यास आपल्या पापाचा क्षय होतो. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात कितीही मोठी व्याधी असेल त्यापासून आराम मिळतो. नंबर 15, शिवमंदिर व शिवमंदिराचा जर परिसर साफ केल्यास त्या मनुष्याला उत्तम गती प्राप्त होते व संपूर्ण रोगांचा नाश होतो. नंबर 16, दही, दूध, तूप, मध, गोमूत्र यांचा अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोगांचा नाश होतो. नंबर 17, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्तीचा मार्ग अतिशय सुलभ होतो. त्यामुळे काळ्या तिळाचा अभिषेक जरूर करावा. नंबर 18, पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे सुद्धा दूर होतात. यामुळे अशुभही कमी होते आणि शुभता प्राप्त होते, म्हणून सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. नंबर 19, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावरती जर आपण जल अभिषेक केला तर असे केल्याने आपल्या सर्व पैशांच्या संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे फक्त एक तांब्यावर जरी आपण जल अर्पण केलं तरी तुम्हाला ते फळ मिळतं. नंबर 20, तुमच्या कामाच्या ठिकाणी जर यश पाहिजे असेल तर शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते, मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यश सुद्धा मिळते आणि नवीन संधी मिळतात. नंबर 21, जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान असेल, त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोरं अर्पण करावीत. ते बोरं आपल्यावरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावरती अर्पण करावे. त्यामुळे सर्व रोगांचे नाश होतो. शिवपुराणामध्ये सांगितल्यानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक स्वरूपात जर कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या दुधाने भगवान शिवशंकराचा अभिषेक करावा. नंबर 23, दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास त्या मनुष्याच्या इच्छांची पूर्ती अगदी लवकरात लवकर होते. नंबर 24, शिव सहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास त्याच्या वंशाचा विस्तार होतो. नंबर 25, एक बिल्वपत्र किंवा मग बिल्वपत्राचे झाड जर एका व्यक्तीने लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य त्याला मिळते. त्या बिल्वपत्राच्या झाडाला जर 1 प्रदक्षिणा घातली तर ते विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. नंबर 26, बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील अशी पत्नी मिळू शकते. नंबर 27, जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहत नाही. नंबर 28, धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात आणि जो कुळाचा उद्धार करतो असा पुत्र प्राप्त होतो. नंबर 29, प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये अपार अशी वृद्धी होते. नंबर 30, शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने त्या मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. नंबर 31, चमेलीचे फूल अर्पण केल्याने त्या मनुष्याला सर्व सुखासह आनंद प्राप्त होतो.